दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा होत बाय जय श्रीराम हर हर महादेव. चला होळीवर हळकून घेऊन जाताना चला 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 सुरुवात इथूनच होते. चला आपण पण हळकून घेऊन जाऊया. पप्प्याचा फुल भाऊ बोली सण शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला. सण शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला. अवती भोवती नाचा हो अवती भोवती नाचा रिजला अवती भोवती नाचा हो अवती भोवती नाचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे होळीचा दिवस. बघू शकता शिमग्याचा उत्सव अति शिगेला पोचलेला आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी इथे जमा होत आहेत हळकूण जमवण्यासाठी. तर हळकूण म्हणजे होळीला लागणारे लाकूड. नमस्कार मंडळी, आज होळी पौर्णिमा सर्वांचा उत्साहाचा सण, या कोकणामधला एक पारंपरिक सण आज इथे साजरा होत आहे. नागपंचमीला हा सण सुरू झाला आणि आज 10वा होम लागत आहे. आज इथे मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत, कारण हा उत्साह शिगेला पोचलेला आहे. या ठिकाणी या होळीमध्ये हळकुंड आणलेला आहे. हळकुंड म्हणजे एक सुकी लाकडं आहेत आणि पालापाचोळा हा गोळा करून आम्ही इथे जमा होतोय आणि हे एकत्र करून जाळतो. याचा अर्थ हा संपूर्ण गावाच्या गावामध्ये स्वच्छ होत आहे. स्वच्छ गाव सुंदर गाव करणे हा मानस आहे. या होळीमध्ये होळी पेटवणं हा तुझा उद्देश नसून या होळीमध्ये आपल्या मनातला राग, लोभ, संशय, चिंता हे जे काही विकार आहेत हे विकार आपण जाळले पाहिजेत. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व लोक आलेली आहेत. सगळी मुंबई मंडळ आलेली आहे. मुंबईची सर्व माणसं मंडळी आलेली आहेत, ती उत्साहात आलेली आहेत. या ठिकाणी आमच्या गावामध्ये खेळ उत्सव साजरा होतोय. गोमूचा नाच सुरू होतो. गावोगावी जाऊन आम्ही भिक्षा मागतो. देवीच्या नावाने भिक्षा मागून या ठिकाणी या साण्यावर देवीचं इथे आगमन होतं आणि 5 दिवस मोठा उत्साहातील सण साजरा होतो. या ठिकाणी भजन, कीर्तन, नाच, गाणी सुरू होतात आणि जेणेकरून संपूर्ण गावभर चैतन्य निर्माण होतं. त्यानंतर जेव्हा शेवटचा दिवस असतो होळी उत्सवाचा, हा या दिवशी संपूर्ण गावामध्ये एकत्र येऊन आम्ही ते जेवण करतो आणि स्नेहभोजन साजरा करतो आणि हा उत्सव आम्ही संपन्न करतो. आणि या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा हा उद्देश आहे. दांडूर गाव हा शिवण तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे. ह्या गावामध्ये प्रत्येक गोष्ट ही पहिल्यांदा सुरू होते आणि या होळी उत्सवाचा हा उत्साह असाच कायम राहावा. नवीन पिढीला सुद्धा ते कळावं होळी का साजरी करतोय हे आपल्याला नवीन पिढीला कळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इथे आम्ही आलेलो आहोत. आपणही सर्वांनी या सहभागी व्हा. धन्यवाद. चला मंडळी हळकूण जमवायला. घरातील आणलेला हळकूण होळीवर ठेवून आम्ही गेलो हळकूण जमवायला शरद काका यांच्या घराच्या इथे. चला आपली सुरुवात झालेली आहे. आता काय करतोय वायर कशी आहे ही असे टाकायची. पाणी पाहिजे कोणाला एकाकडे 2-2 तरी उचलून द्या 2-2 हा आल्या तिथं थांबाल. हाय काम आहे. जाऊ दे होळीवर. तर सुरुवात झापांपासून झालेली आहे. सध्या झापा घेऊन जाते आणि मग ट्रॅक्टर आल्यावर ते ओणखे होते मोठे मोठे ते मग होळीवर घेऊन यायचे. तर सध्या आपण झापा घेऊन जातोय. हा आपला मारुती मंदिर. साई आणि चैतन्य शिंदे. तरी आहे आपल्या देवीची सान.
होळीवरची सान. हो रेकॉर्ड मोडलास तू रेकॉर्ड मोडलास. तर काका कधी येणार आहेत? संध्याकाळी. चला ट्रॅक्टर आलेला आहे. आता हे ओंडके भरण्याचं काम चालू आहे ट्रॅक्टरमध्ये. मग हे घेऊन आता होळीवर जायचं आहे. काय तुम्ही करता रे? चला चला पुष्पा 3 लालचंदन लालचंदन. चला ट्रॅक्टर निघाला आपला होळीवर. हा फुल ॲडव्हेंचर वाला रोड. ए बाबा बाबा मोर आला. आंब घे आंब. बरोबर दिसतोय एकदम. बघ बघ घ्या मित्रांनो. बघा बघा नागर बघ. फांदी नका रे ओढू. तर मित्रांनो आता आलेलो आपण सावराई देवीच्या मंदिरात येते. सरळ इकडे सावराई देवीचं मंदिर आणि आपलं शेत. तर नेक्स्ट स्पॉट आहे आपल्या हळकुंड जमवायचं इथे. थोडं पाठी घे रे. जाऊ दे जाऊ दे. तर ट्रॅक्टरचा पहिला राऊंड झालेला आहे. म्हणजे होळीवर गेले ट्रॅक्टर तकडावरून. तर आपल्यासोबत आहेत राणे काका. हा ते एक्झिम बँकमधून ते सध्या रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या काळात पहिली बॉलिंग पहिली बॅटिंग करून त्यांनी मैदान गाजवलेले आहेत असे आपले काका. बघूया आपल्या सामने शनिवारी बघूया काका काय कमाल करतात.
अजून आहे ना पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग नक्की आतापासून सुरुवात करता तुम्ही हा काका कुठे प्रवीण काका कुठे येतात परिचय घेतो आमचा हो काय समोरची टीम घाबरेल ना मी ओपनिंगला तर ट्रॅक्टरचा पहिला राऊंड भरून दिलेला आहे आपण होळीवर आणि परत राऊंड येईपर्यंत छोट्या सावळीमध्ये थोडीशी विश्रांती करताना आपले ग्रामस्थ मंडळ. तर मंडळी ट्रॅक्टरचा दुसरा राऊंड आलेला आहे आता. पुन्हा आता उरली सुरलेली सर्व लाकडाचा भरायची आपल्याला ट्रॅक्टरमध्ये. अरे बाबू इकडे ढकल रे माझ्याकडे येऊ दे इकडे चालून इकडे इकडे एवढा मोठा तर बघू शकता मोठ्या उत्साहात होळीसाठी हलकून जमवायचं काम चालू आहे. सेकंड राऊंड आहे. दुपारचा ऊन रखरखी भरपूर आहे पण उत्साहात काही कमी नाही. मजा येते. ट्रॅक्टरचा दुसरा राऊंड होळीवर गेला आणि आम्ही पुन्हा सावलीच्या आश्रयाला येऊन बसलो. दरम्यान तिथे असलेल्या जाणकार लोकांनी जुन्या काळी होळी कशी व्हायची, होळी झाल्यानंतर जी मानाची चोरी असते त्याचे वेगवेगळे किस्से सांगण्यात आले. खूप मजा आली.
कलिंगर विकायची मी स्वतः आम्ही मस्त केलं तर मंडळी दुपारच्या वाजले 1:15 आणि तिसरा राऊंड आलेला आहे ट्रॅक्टरचा आपला. तर हे उरलेले आता टाली उचलायचे आहेत आणि जाता जाता येताळावर जी लाकडं आहेत ती घेऊन जायचे होळीवर. हे दाबू नका तिकडे ते ओले बसतील ना ओले बसतील. Goodbye! Goodbye! केलीचा बंडा! शेराचा बंडा! बोला बोल थोडं दे नमो पार्वती पते जय शिवाजी. हा तर होळीवर पोहोचलेलो आपण. कॅमेरा मित्रांनो 4था राऊंड आणि आलेलो होती येताळावर आणि नवीन मामा काय विषय काय बघूया मित्रांनो ओळखा कोणत्या सापाची कात आहे. छोटासा आहे कुठला ते नाणेटी आहे का. तर येताळ देव भैरी भावण्याची इथून लाकडाची भर करून आपला ट्रॅक्टर गेला आहे होळीवर आणि आता पर्णकुटीच्या बाजूला जायचं आहे झेंडा न्यायला. ट्रॅक्टर येईपर्यंत सर्वजण आम्ही थांबलो इथे. हाथी घोड़े तलवारें तोप तो तेरी सारी है. हाथी घोड़े तलवारें फौज तो तेरी सारी है. पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आपने पार्वती पते हरो तर मित्रांनो झेंडा आणण्यासाठी आलेलो आहे आपण पर्णकुटीला थोडा वर. आता झेंडा भरायचा आहे मग होळी उभी करायचं काम दुपारनंतर. हा आपला झेंडा मोठा होता लय बारीक मोठा होता. वरती कोण आतमध्ये पुढे जेवढा पुढे जाईल तेवढं जाऊ दे. त्याला लागल
उलटा लावला पाहिजे उलटा लावला पाहिजे आता नाचालो आता जगन येतो ना आला सोपारा जाऊन दे आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा 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 आमच्याचा सण आयला आमच्या दार दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा होत बाय आवडूच्या पाडला पाडला सकाळचे दाराशी राशी काय रकल हनुमान राशी गावराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा शिमग्याचा आयलाय गो आमच्या गावा गाडी गाडी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा बस स्टॉप चला आता पर्णकुटीच्या इकडून आपण झेंडा घेऊन आणि टावलं घेऊन जातो गावाकडे. होत बाय चला मित्रांनो दुपारचे वाजलेले 3 आणि शेवटची फेरी आपली झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण झेंडा आणला आणि टावले आणले. आता खड्डा खणून होळी उभा करण्याचं काम दुपारनंतर चालू आहे. अरे वा जास्तच मोठी आहे फांदी. चला मंडळी लंच ब्रेक जेवून येऊया परत. चला मित्रांनो जेवण झालंय आराम झालाय पुन्हा आलोय आपण होळीवर. आता होळी कशी उभी करणार ते बघूया. सोबत आहे सई आपल्याकडे मागचा मंडळी हो ठीक आहे तू महाराज आपण कोपऱ्या भिजत टाकल्या कोपऱ्या कपडे पाण्यात भिजवायला लागतं. किती पाण्याचं अगरबत्ती लावून द्या मला कापूर आहे लावून टाक. चांगलं 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 भरून द्यायला
अरे कुणाला युट्यूब मध्ये यायचंय का पुढे या बघा तो युट्यूब कॅमेरा जोडायचा का बघा एक काम करा आणखी असं जे काढा ओंकार मधोमध घे थोडं पुढे बस खेटू नको एक काम करा याला कोपरी घ्याली कोपरी आणलं काय दोन मिनिट झेंडा घ्यायचा को बारीक सही गार्डन एकदम झूम कर फॉर्म यायला पाहिजे तेवढा कर ना फॉर्म बरोबर आहे आता किती आता करताना थोडे पिशे हे पाडू दे राजावर उभा राहणे एवढा आहे लक्ष ठेवा ओके सगळं काम केलं लावायला आम्ही तयार आहोत रोहित बोलू शकत नाही मी हात लावला नाही
तर फायनली आपली होळी उभी राहिलेली आहे. बस थोडंसे झापा लावायचं काम बाकी. फायनली आपली होळी उभी राहिलेली आहे. मित्रांनो, आपले धीरज भाई आलेले आहेत बुलेट घेऊन. चला आता जाऊया आपण सावरेच्या मंदिरात. तिथे पहिली होळी लागणार आहे. सर्व पुढे गेलेत, आम्हीच राहिलोय मागे. चला पटापट जाऊया सावरेच्या मंदिरात. तर फायनली आपण सावरेच्या मंदिरात आलेलो आहोत. साईडला आहे ना. देवा जन्म कुठे झाला, सूर्योदय पान देवा जन्म कुठे झाला, सूर्य उदय पान देवा जन्म कुठे झाला, सूर्य उदय पान देवा जन्म कुठे झाला, कल्कीच्या बेटी एक कोम जन्मला, 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 वाकडा तिकडा कोम गगनाशी गेला, 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 सोन्याच्या सूर्यने खाली उतरिला, सोन्याच्या सूर्यने खाली उतरिला, सोन्याच्या सूर्यने खाली उतरिला, सोन्याच्या सूर्यने खाली उतरिला, तो कोम गेला लोहाराच्या घरी, तो कोम गेला लोहाराच्या घरी, अहो तो कोम गेला लोहाराच्या घरी, तो कोम गेला लोहाराच्या घरी, लोहार दादाने उजू सुजू केला, लोहार दादाने उदू सुदू केला, लोहार दादाने उजू सुजू केला, लोहार दादाने उदू सुदू केला, तो कोम गेला तामटाच्या घरी, 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 तामट दादाने ताम्यान मडविला, तामट दादाने ताम्यान मडविला, तामट दादाने हार, एकीच्या गळ्याशी आहे नवसर हार, राम लक्ष्मण केली उडी सीता खेळा गेली वरी रे वरी डोंगरची वरी आमच्या सावरायला सोन्याची सरी ठोक.
बोलणार आता चला आता सावरे देवीच्या मंदिरात आपण आलेलो आहोत गावी आपल्या गावात. आता गावची होळी लागणार. सर्व महिला मंडळ ज्यांचा आज उपवास ते सर्व पूजा करून रेडी आहेत. सूर्योदय पान देवा जन्म कुठे झाला. सूर्योदय पान देवा जन्म कुठे झाला. कल्कीच्या बेटी एक कोमल मला. कल्कीच्या बेटी एक कोमल मला. कल्कीच्या बेटी एक कोमल मला. तिकडा कोम गगनाशी गेला. वाकडा तिकडा कोम गगनाशी गेला. वाकडा तिकडा कोम गगनाशी गेला. वाकडा तिकडा कोम गगनाशी गेला. सोन्याच्या सूरीने खाली उतरिला. सोन्याच्या सूरीने खाली उतरिला. सोन्याच्या सूरीने खाली उतरिला. सोन्याच्या सूरीने खाली उतरिला. तो कोम गेला लोहाराच्या घरी. तो कोम गेला लोहाराच्या घरी. तो कोम गेला लोहाराच्या घरी. लोहार दादाने उद सुरू केला. अरे लोहार दादाने उद सुरू केला. लोहार दादाने उद सुरू केला. लोहार दादाने उद सुरू केला. तो कोम गेला. कोम गेला टामटाच्या घरी. तांबट दादानी तांब्यान वडविला. अरे तांबट दादानी तांब्यान वडविला. तो कोम गेला सोनाराच्या घरी. तो कोम गेला सोनाराच्या घरी. तो कोम गेला सोनाराच्या घरी. असिस्टंट सोन्यान मडविला. सोनार दादानी सोन्यान मडविला. अरे व्हिडिओ करायचा इकडे. सोन्यान मडविला. सोनार दादानी सोन्यान मडविला. तो कोम गेला सुताराच्या घरी. पालखी देव कोण देव बस. पालखी देव त्या हो पालखी देवा कोण देवा बस. सोन्याचं नान बांधून रुपयाचं ठस.
कोण कोण येतोय कोण कोण येतोय दाखवायचं अरे एकीच्या गळ्याशी आहे नवसर हार राम लक्ष्मणाने केली सीतामा शाळेने लावल्याशिवाय कोणी हात लावला का हा मग इकडे आपण चालू करू घ्या लावत घ्या आता घ्या पुढे पुढे घ्या घ्या येऊ द्या पुढे येऊ द्या इकडे समोर आहे हाय गाईज आपली लागणार आहे होईल काय चाललंय
आला 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 अरे काढलं काढलं ओढ अरे हा परत टाकल घे अक्षय प्रसादी म्हणून भेटले होते. होत बाय जा व्हिडिओ मध्ये चमका. गणे थांबला. तर मंडळी अशा प्रकारे मोठ्या उत्साहात साजरी झाली आपल्या दांडगुरी गावची होळी. खरंच खूप मजा आली. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या आई सावराई देवीच्या पालखीच्या व्हिडिओमध्ये.